गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सुमारे 4.5 कोटी रुपये किमतीच्या चरस तस्करी प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं असून उल्हासनगरमधील शातीर महिला तस्कर शहजान मार्कस मस्के उर्फ शेख हिला अटक करण्यात आली आहे। या अटकेनंतर ड्रग्ज तस्करी रॅकेटमध्ये महिलांचा सहभाग उघड झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। यापूर्वी या प्रकरणात 19 वर्षीय मुख्य आरोपी हर्षल पटेल तसेच सिराजुद्दीन जलालुद्दीन अहमद यांना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या कारवाईनंतर उल्हासनगरमध्ये शिवसेना, शिंदे गट, महानगर प्रमुख तसेच विठ्ठलवाडी गोपाल समाज परिसराचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेतली आणि कठोर कारवाईची मागणी केली। राजेंद्र चौधरी यांनी आरोप केला की अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी सेंट्रल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी गोपाल समाज परिसरातील रहिवासी असून त्यांच्या अटकेनंतरही त्या भागात गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय सुरूच आहे। त्यामुळे या परिसरात तात्काळ कठोर कारवाई करून ड्रग्ज तस्करीवर पूर्णपणे आळा घालावा अशी मागणी त्यांनी पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनीही पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे। विषय असा होता की परिमंडळ 4 चे उपायुक्त यांच्या परिमंडळ 4 हद्दीमध्ये गेल्या 4-5 दिवसा अगोदर जवळजवळ 4 कोटी रुपये इतका किमतीचा गांजा पकडला गेला आणि त्या गांजा पकडल्यानंतर त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केले गेले आहेत ते आरोपी विठ्ठलवाडी शास्त्रीनगर झोपडपट्टीमधले आहेत। ते विठ्ठलवाडी झोपडपट्टीमध्ये असल्यामुळे आम्ही सर्व विठ्ठलवाडी परिसरात राहणारी लोक, नागरिक आणि 10 नंबर पॅनलमधले सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आज पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांची भेट घेतलेली आहे। आमचा विषय एवढाच आहे की त्यांनी जे काही 4 कोटीचा गांजा पकडला आहे त्याचे मुख्य आरोपी विठ्ठलवाडीला पकडले असतील तर आम्ही अनेक वेळा या विभागामध्ये या झोपडपट्टीमध्ये गांजा विक्री केल्या जातो, त्यांची नावं अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत, पण त्यावेळेला थातूरमातूर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। एवढा मोठा जर 4 कोटीचा गांजा पकडला जातो आणि त्याचे आरोपी विठ्ठलवाडीचे असतील तर विठ्ठलवाडी हा गांजा विक्रीचा मुख्य केंद्र आहे असं आम्हाला वाटतं। म्हणून आम्ही आज उपायुक्तांकडे आलो, त्यांना सांगितलं की आपण त्यांना अटक केल्यानंतर जे आरोपी अटक झाले आहेत आणि ते आरोपी तिथं राहतात, त्यांचे नातेवाईक अजूनही तिथे गांजा विक्री करतायत, त्यांच्यावर कधी कारवाई करणार, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तो मुद्दा घेऊन आम्ही आज उपायुक्त परिमंडळ 4 चे DCP साहेब त्यांना भेटलो आणि DCP साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई केली, त्यामध्ये काही आरोपी पकडले, काही आरोपी अजून फरार आहेत आणि जे फरार आरोपी आहेत त्यांचा शेवटपर्यंत आम्ही तपास करतोय असं त्यांनी आश्वासन केलं। पण आम्ही आमची जी मागणी आहे की ज्यांना पकडलं, एवढ्या मोठ्या किमतीचा एवढा मोठा गांजाचा साठा आपण पकडला पण ते गांजाची विक्री बंद झालेली नाही, ती बंद झाली पाहिजे, हा आमचा मूळ मुद्दा आहे। तो मुद्दा घेऊन आम्ही उपायुक्तांना भेटलो, त्याने आश्वासन दिलं आहे, त्या आश्वासनाप्रमाणे काही दिवस वाट पाहून आम्ही पुन्हा DCP साहेबांची भेट घेऊन काय झालं, काय केलं, खरोखर त्या मुळापर्यंत गेले का, हा तपास झाला का, या तपासामध्ये किती आरोपी अटक केले, हा सगळा लेखाचोखा येणाऱ्या 8 दिवसात पुन्हा भेट घेऊन आम्ही घेणार आहोत। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।